गावात बीज रुजते, शहरात बीज कुजते. म्हणूनच शहराचे निर्विकार गाव होणे ही आजची गरज आहे. चला तर शहरातील आरोग्याच्या गावाला. निर्विकार आयुर्वेद व्हिलेज ऑफ वेलबिंग. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरीच्या मध्यवर्ती ठिकाणी पुणे नाशिक हायवे लगत 2500 स्क्वेअर फूट एवढ्या प्रशस्त जागेत निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल उभे राहिले आहे. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला छान नक्षत्र वनाची हिरवळ व गारवा अनुभवायला मिळतो. तसेच गावाकडे असणारे पाटा वरवंटा, जात, दगडी खल व देशी गायीच्या शेणाने सारवलेल्या जागेवरील रांगोळी आपले लक्ष वेधून घेते. त्याच्या जवळच वारली पेंटिंग मध्ये पूर्वी निर्विकार गावं कशी होती, ज्याच्यामुळे आरोग्य अबाधित राखले जायचे व प्राचीन काळापासून आयुर्वेद चिकित्सा पद्धत कशी वाटचाल करत आली याचे दर्शन होते. हाच संदेश पुढे देत आजारी पडू नये यासाठी आहार, योग याचे महत्त्व सांगून आजारी पडल्यावर योग्य निदान व औषधी यांचे महत्त्व सांगणारी पेंटिंग पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर रुग्णांना विसावण्यासाठी प्रशस्त असे प्रतीक्षालय आहे. तिथेच पुढील भागात असलेले नियोजन रिसेप्शन कक्ष अधिक माहिती देण्यास सुसज्ज आहेत. नियोजन कक्षामध्ये रुग्ण कशासाठी आला आहे याची विचारणा होती. विचारणा झाल्यावर रुग्ण जर तपासणीसाठी इच्छुक असेल तर त्याला तपासणी कक्षामध्ये बसून त्याची पूर्ण माहिती, दिनचर्या व पूर्व इतिहास सहाय्यकाकडून लिहून घेतला जातो. त्यानंतर रुग्णाला नियुक्ती कक्षामध्ये वैद्यांकडे निदानासाठी पाठवण्यात येते. नियुक्ती कन्सल्टिंग कक्षामध्ये रुग्णाची दर्शन, स्पर्शन व प्रश्न या त्रिविध परीक्षेद्वारे परीक्षण केले जाते. तसेच नाडी, मल, मूत्र, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक, आकृती या अष्टविध परीक्षेद्वारे रुग्णाचे परीक्षण करून रुग्णाची व्याधी निश्चित केली जाते. व्याधी निश्चिती केल्यानंतर रुग्णाला व्याधीचे स्वरूप व अवस्था समजून सांगितली जाते. तसेच हा व्याधी निर्माण होण्याची कारणे रुग्णाला सोप्या भाषेत समजावली जातात. रुग्णावर उपचार सुरू करण्यापूर्वी त्याला आहारामध्ये कोणकोणते बदल करणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले जाते. आणि नियोग, योग आयुर्वेदा विभागातर्फे रुग्णाला आजार लवकर बरा करण्यासाठी व्यायाम, योग याविषयी मार्गदर्शन दिले जाते. रुग्ण उपचारामध्ये निघंटू, मेडी आयुर्वेदा विभागातर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या औषधीद्वारे रुग्णावर उपचार केले जातात. तसेच रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रुग्णाला पंचकर्माद्वारे दोषांचे निर्हरण करून व्याधीमुक्तता लवकर मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. याचसाठी निर्विकार हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या निर्हरण पंचकर्मा विभागामध्ये तज्ञ व अनुभवी सहाय्यकाकडूनही केली जातात. तसेच उपकर्म म्हणजेच लेप लावणे, जळू लावणे, विधाग्नी कर्म करणे, स्थानिक स्नेहन स्वेदन करणे
अशा तात्काळ वेदना निवारण्याच्या उपायाद्वारे रुग्णाला आराम दिला जातो. ज्या रुग्णांमध्ये अंतरप्रवेशित होण्याची गरज आहे त्या रुग्णांना निवेश आयपीडी विभागामध्ये अंतरप्रवेशित केले जाते. हे अंतरप्रवेशित करत असताना रुग्ण कोणत्या आजाराचा आहे त्यानुसार त्याची निवेश होण्याची जागा ठरते. कारण हॉस्पिटलमध्ये पंचमहाभूतानुसार व त्रिदोषांनुसार अंतरप्रवेशित होण्याच्या रूम्स आहेत. अंतरप्रवेशित रुग्णांना आजारानुसार आहार योजना ही हॉस्पिटल मार्फतच पुरवण्यात येते. तसेच रुग्ण प्रवेशित झाल्यावर त्यावर करावयाची पंचकर्म, उपकर्म तसेच आजार लवकर बरा होण्यासाठी लागणारी योगासनं योग शिक्षकांमार्फत केली जातात. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. रुग्णालयातील औषधी निर्माण करण्यासाठी स्वतःची फार्मसी आहे. त्याद्वारे शास्त्रशुद्ध व उत्तम दर्जाची औषधे नी फार्मसी विभागाद्वारे बनवली जातात. बहुतांश आजार हे केमिकल युक्त, पेस्टिसाइड युक्त, प्रक्रियायुक्त, भेसळ आहार्य पदार्थामुळे होतात. म्हणून निर्विकार हॉस्पिटलमध्ये निर्व्यापार शॉप आयुर्वेदा विभागातर्फे सर्वांसाठी नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेले व आरोग्यदायी असे गूळ, लाकडी घाणा तेल, सैंधव मीठ, देशी गाईचे तूप, डाळी व विविध आरोग्यदायी गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आपली भावी पिढी सक्षम व्हावी यासाठी रुग्णालयामार्फत लहान मुलांमध्ये करण्यात येणाऱ्या 16 संस्कारांपैकी सुवर्ण प्राशन संस्कार हा दर पुष्य नक्षत्राला घेण्यात येतो. यामध्ये बालकाचे वजन, उंची तसेच आजारी पडण्याचे प्रमाण व पचनशक्ती याविषयीची सर्व माहिती घेऊन त्यांना शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी मार्गदर्शन करण्यात येते. व नियोग विभागातर्फे लहान मुलांची योगासनं सुद्धा घेतली जातात. त्यामुळे बालकांमध्ये त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ चांगली होण्यास मदत होते. ही वाढ योग्य रीतीने होत आहे की नाही हे पाहण्यासाठी दरवर्षी सुवर्ण प्राशन सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात येते. याद्वारे जी मुले वर्षभरात निर्विकार राहिलेली आहेत त्याचबरोबर त्यांचे वजन व उंची यामध्ये योग्य वाढ झालेली आहे अशा बालकांचा पारितोषिक देऊन एक पाऊल भावी निरोगी पिढीसाठी टाकले जाते. आजच्या केमिकलच्या युगामध्ये सौंदर्य ही एक मोठी समस्या बनलेली आहे. या समस्येचा उपाय म्हणून निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत पूर्णपणे केमिकल विरहित व नैसर्गिक गोष्टींचा वापर करून निर्मल स्पा आयुर्वेदा हा विभाग चालवला जातो. यामध्ये शरीराचे, केसांचे, त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी विविध आयुर्वेदिक कर्म सुपर स्पेशालिस्ट वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जातात. तसेच शरीर, मन व आत्मा यांच्या शांतीसाठी व तणावमुक्त राहण्यासाठी शिरोधारासारखे उपचार केले जातात. जेवणाव्यतिरिक्त इतर वेळेत भूक लागल्यावर काय खावे हा नेहमीचा पडणारा प्रश्न. त्यासाठी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना व रुग्ण नातेवाईकांना निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत निर्विष कॅफे आयुर्वेदा चालवला जातो. यामध्ये निरोगी राहण्यासाठी व शरीराचे पोषण करणारे कषाय, पोषण कल्पे, पौष्टिक लाडू, फळे, ड्रायफ्रुट्स या गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे शरीराचे पोषण होते व शरीराला अपाय होत नाही. काळाची गरज ओळखून निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तर्फे आयुर्वेदामध्ये प्रथमच सुपर स्पेशालिटी कन्सल्टिंग आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये विविध रोगांसाठी विविध तज्ञ मंडळी मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. बऱ्याच रुग्णांना आयुर्वेदामध्ये सुद्धा मेडिक्लेम सुविधा उपलब्ध असते असे माहीत नाही. परंतु आता बऱ्याच मेडिक्लेम सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या आयुर्वेदिक मेडिक्लेम किंवा आयुष बेनिफिट या अंतर्गत जी मेडिक्लेम सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा निर्विकार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच या समाजाचे आपण काहीतरी देणे आहे या भावनेतून निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल तर्फे समाज हा जास्तीत जास्त निर्विकार कसा राहील त्यासाठी त्यांनी आहार, व्यायाम आणि झोप ही त्रिसूत्री कशी जपावी यासाठी विविध आरोग्यदायी व्याख्याने आयोजित केली.
तसेच लोकांमध्ये आजारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठीही शिबिरांचे आयोजन केले जाते. आयुर्वेदिक औषधी या वनस्पती द्रव्यांपासून बनवल्या जातात. त्यासाठी भयंकर वृक्षतोड केली जाते. हळूहळू ही जंगले नाहीशी होऊ लागली आहेत. या पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी व एक नैसर्गिक बांधिलकी म्हणून निर्विकार तर्फे आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनही केले जाते. सोशल मीडियाद्वारे आयुर्वेदामध्ये बरेच गैरसमज पसरवले जातात. हे गैरसमज दूर व्हावे व आयुर्वेदिक शास्त्रीय ज्ञान आपल्याला मिळावे यासाठी आम्ही निर्विकार आरोग्य दिनदर्शिका प्रदर्शित करीत आहोत. त्याद्वारे आयुर्वेद शास्त्र समजायला व आपले शरीर निरोगी राहायला मदत मिळेल. धन्यवाद.